हॅलो गाईज, वेलकम टू एस के यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवतीये फ्रेंच फ्राईज, कारण की मला फ्रेंच फ्राईज खायची खूप इच्छा झाली आहे. तर आता आपण जाऊयात स्टँड घ्यायला, कारण की फोन ठेवायला स्टँड पाहिजेच. पण मला स्टँड काही सापडत नाही आहे. आय डोंट नो ये रहा हमारा स्टैंड. ये मैंने मेरे ऑफिस में था, तो मेरे सर को घर लेने के सॉरी माझ्या ऑफिसमध्ये होतं हे, तर माझ्या सरांना घरी न्यायचं होतं, पण मी ते आणलेलं आहे. तर माझी मम्मी बनवते याचा स्वयंपाक, त्याच्यामुळे मी तिच्या मध्ये नाही करणार. तर पोटॅटोज आता मी हे आमची मम्मी फोन आली ना एकदम अशी इनोसेंटवाली मम्मी बनते, पण ती जशी काही इनोसेंट नाही आहे. मी किचनमध्ये आल्यावरती लगेच मला हाकलायची काम करते. बघू शकता कशी ती ड्रामे. सो आता मी घेते पोटॅटो, कारण की पोटॅटोच मला आता आमची मम्मी लगेच भांडी घासायला जाईन बेसिंगच्या तिथं. बघा, मुद्दामून करते बरं का, मुद्दामून करते. कोणतीच गोष्ट मला करून देत नाही, म्हणून मी आतापर्यंत स्वयंपाक शिकले नाहीये. एवढी मोठी घोडी झालेत तरी पण. ठीक आहे गाईज, तर आता आपण धुवूयात पोटॅटो. सो आता हे घेतलेत मी बटाटे. आमचे कसे गावरान बटाटे आहे, त्याच्यामुळे हे अशी माती बिती लागलेली आहे. तर मी असे घेतलेत. आता ते घेते मी धुवून चांगले. बटाटे पहिले साईडला काढून घेऊ. बघू शकता मी किती छान पद्धतीने धुतलेत. मी 3च बटाट्यांचं करते, फक्त 3. तर त्याच्यावरचं आता आपल्याला सगळं काढायचंय चाकूनी, किंवा त्याचं ते असतं ना काहीतरी, काय बोलतात त्याला माहित नाही. तर त्याने ते सगळं काढून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आता हे आपण पोटॅटो कापून घेऊयात. पहिल्या साईडचं कापायचं, म्हणजे ते आपल्याला बरोबर कापता येईल. जास्त जाड नाही कापायचं. जास्त जाड कापलं की ते मग कडकच होत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित जरा इज्जतीत. आता पातळ पण कापू नका, मीडियम मध्ये कापा, नाही तर कापताना जास्त पातळ आणि ते तुटायचे मधीच. हे असं ओबड धोबड असतात, त्याच्यामुळे साईडचं पहिलं असं कट करून घ्यायचं. ते वेस्ट नाही झालं, त्याच्यामुळे डोंट वरी. तर हे असं अशा पद्धतीने असे कापून घ्यायचे. असे कापून घ्यायचे. अशा पद्धतीने कापायचे, अशा पद्धतीने. तर आता ह्या फ्राईजला आपल्याला धुवायचंय, कारण की त्याच्यामध्ये जे ते असतं ना स्टार्च, त्याच्यामुळे ते क्रिस्पी नाही होत. तर ते काढून व्यवस्थित धुवायचे त्याला. अशा पद्धतीने धुवायचे. हे मला लई जाड झाले. एवढं जाड नाही करायचंय तुम्हाला. हा, एवढे जाड करायचे फ्राईज. हे आता दुसऱ्या पाण्याने परत धुवायचे त्याला. जेवढं चांगलं धुतात ना व्यवस्थित, तेवढं तुम्हाला चांगलं खायला भेटेल. नाही तर उगाच काहीतरी गाबाळ्यागत घेतलं तर काय फायदा नाही त्याचा. खायला पण गाबाळ्यागतच लागणार. तर आता हे धुवून घेतलंय आपण. बघा किती छान सुंदर दिसतंय. बघा किती सुंदर दिसतंय. तर गाईज, आता आपल्याला ह्यात 2 तांबे पाणी टाकायचं. आपल्याला ह्यात 4 चम्मच मीठ टाकायचं आहे. आता तुम्ही विचार करत असताना एवढं मीठ कशाला टाकायचं आहे, पण जर माझ्या हिशोबाने बघितलं तर एक पोटॅटो असला ना, तर त्याला 1 चम्मच मी प्रेफर करते. गॅस तर चालू केला, तुम्ही बघू शकता. आता मी टाकलेत हे शिजवायला, बघू शकता. आता हे उकळून द्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला परत काढायचं. सो वेट गाईज. तर गाईज, आपण ह्यात मीठ ह्यासाठी टाकलंय, कारण की ह्यात जर एक्स्ट्रा जे स्टार्च वगैरे माल्ट काही बोलतात XYZ, मी स्टार्चेस बोलते, तर ते असेल तर ते निघतं. आणि गोडवा असेल ना, बटाटा कधी कधी गोड लागतो ना, हां, तर ते पण निघून जातं. तर आपल्याला सगळं पाणी उकळूस तोपर्यंत ह्याला ठेवायचं नाहीये. मध्ये मध्ये ह्याच्यात बोट टाकून बघायचे पाणी किती गरम झाले किती नाही. बोट टाकल्यावरती जर चटका भेटायला लागला ना, समजायचंय की
झाले आता याचं काम, हे डन झाले. 2-3 मिनिटं तरी ह्याला तसंच ठेवायचं आणि हाय फ्लेम वरती ठेवायचं. असं याला बघत जा. पाणी आपल्याला उकळायचं नाहीये, पण जर अशी वेळ आली ना की भाई आपण त्यात बोट टाकून चेक नाही करू शकत, तर त्या टायमिंगला आपल्याला काढायचंय. नाहीतर करताना फ्रेंच फ्राईज बिलबिलीत. तर आता हे झालेलं आहे. आपण मी बोट नाही ठेवू शकत आहे कारण की आता भाजायला लागले. सो आपण आता गॅस बंद करू. आणि हो, गॅस हाय फ्लेम वरतीच ठेवायचा आहे. जेव्हा आपण हे टाकतो ना तेव्हा हाय फ्लेम वरती ठेवूनच त्याला पाणी गरम वगैरे करून. तर गाईज आता हे झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला उकळायचंय, पण त्यासाठी आपल्याला फ्रेश पाणी पाहिजे. हे पाणी फेकून द्यायचंय. तर आता यातलं पाणी आपण काढलेलं आहे गरमवालं. आता यात फ्रेश थंड पाणी टाकायचं आहे. तर यात मी 2 तांबे पाणी टाकलेलं आहे. तर आता आपल्याला हे 4-5 मिनिटं आपल्याला उघडायचं याला. हाय फ्लेमवरती ठेवलं तरी चालेल, कारण की हाय फ्लेमवरतीच ठेवा. आणि मधून मधून आहे ना त्याच्यामध्ये असं चमचा वगैरे फिरवत राहा. आणि आपल्याला कसं आतमधून सॉफ्ट पाहिजे, बाहेरून क्रिस्पी पाहिजे. राईट गाईज, तर आपल्याला तसंच करायचं. ओके, बाय. तर आता हे उकळलेलं तर आहेच. आता ना त्याचा फ्लेम बंद करून टाकू आपण. आणि याला आता खाली उतरवून घेऊ. माय गॉड. तर ह्याला आता आपण खाली उतरवून घेऊ. ह्याला आपण थंड करायचं, त्याच्यामुळं जरा थांबा. मीठ शिजवायचंच बोलते, सॉरी, सुकवायचंय. माय गॉड. कारण की हे जर सुकलं ना तरच क्रिस्पी बनेल, नाहीतर असंच टाकलं उगाचच तर नाही काय होऊ शकत. तर हे गरम आहे त्याच्यामुळे मला भाजतंय. माय गॉड. तर आपल्याला जरा वेळ, आपल्याला 15-20 मिनिटं याला सुकून द्या जरासं असंच, जेणेकरून हे काढता येईल. नाहीतर उगाच मी हात टाकून आणि माझा हात भाजायचा. सो आज मी कामाला गेली नाही आहे कारण की माझी तब्येत बिघडली होती. तर मला माझ्या मम्मीने आज दवाखान्यात घेऊन आणलं. तरी पण माझे डोळे बघा कसे झाले, ब्लॅक, काळे काळे झालेत. कारण की माझी तब्येत ठीक नाही आहे, आजारी आहे मी, बघू शकता तुम्ही. तरी पण माझ्यात एवढी एनर्जी. मला 100 वेळा ताप येतोय, ताप. तरी पण मी माझ्यात किती एनर्जी बघू शकता. न च्यवनप्राश न खाता एवढी एनर्जी माझ्यात. माझी इच्छा, माझ्या मैत्रिणीचं कोणासाठी लवकर लग्न व्हावं आणि मी असं नाचावं. पण माझ्या मैत्रिणी कोणी लग्नच करा नाही. माझे मित्र तर असेच बोंबलत पडतात आहे. त्यांना तर गर्लफ्रेंड सुद्धा भेटा नाही काहीच. बघू शकता माझे मित्र कसे वगाळे झालेत. याचा बाकीच्यांची लग्न व्हायला लागली आणि आमच्या गँगमधलं अजून कोणाचीच लग्न नाही आहे. माय गॉड. तर आता हे थंड झालेले आहे. आता आपल्याला काढायचं आहे, बघू शकता. तर आता आपल्याला हे फ्राईज वाळवायचे, त्याच्यामुळे स्टोर टाकला त्याच्यात वाळायला. तर अशा पद्धतीने ह्याला काढायचं आहे. जेणेकरून ते क्रिस्पी होतील. तर आपल्याला पुसायचं थोडंसं, म्हणजे याचं पाणी सोक करायचं. स्वच्छ कपडा घ्या गाईच, वागड्यागत काही पण उरादा कपडा घेऊ नका, खायचे आपल्याला ते. तर आता हे सुकलेलं आहे. तर आता याला आपण घेऊयात ताटात काढून. याला फॅन खाली पण तुम्ही सुकू शकता. याचं पाणी तुम्ही सगळं काढून घेतलंय. तर आता मी कढई ठेवली ते गॅसवरती. आता त्यात टाकते जरासं तेल. तर मी कढईत टाकले तेल. तर जरासं गरम होऊ द्यात, तोपर्यंत आपण हाय फ्लेम करूयात. बघा आपले फ्राईज नाईस ना, त्याला करायचं आपल्याला. तर आता हे गरम झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते वेट गाईज. तर ह्याला जास्त पकवायचं नाही आपल्याला, म्हणजे जास्त हे नाही करायचं आहे. मीडियम फ्लेमवरतीच ह्याला हे करायचं 4 ते 5 मिनिट. आणि याला हलवायचं सारखं, नाही तर हे खाली चिटकून उगतच हे व्हायचं. तर आता हे असं झालंय, अर्धा आपल्याला पकलंय. तर आपण ह्याला काढून घेऊयात.
अशा पद्धतीने आपण ह्याला काढून घेऊयात. तोपर्यंत आपण बाकीचे परत टाकूया. मी अर्धे अर्धे करून टाकले, कारण की मी बारीक कढई घेतली आहे, मोठी नाही घेतली, कारण की मोठी माझ्या मम्मीला लागते नंतर परत तिला पण धुवून द्यायचं एवढं. तर आता आपल्याला परत थोडासा गॅस वाढवायचा आणि ह्याला हलवायचं, नाहीतर मग हे चिटकलं ना मग झालं कल्याण. परत हे 5 मिनिटं आपल्याला हे करायचं, उकळायचं, शिजवायचं थोडंसं. तर ह्याला जास्त पकवायचं नाही आपल्याला, म्हणजे जास्त हे नाही करायचं. मीडियम फ्लेमवरती त्याला हे करायचं 4 ते 5 मिनिट. आणि याला हलवायचं सारखं, नाहीतर एक खाली चिटकून उगतच ठेवायचं. तर आता हे असं झालंय, अर्धा आपल्याला पकलंय. तर आपण याला काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपण याला काढून घेऊयात. तोपर्यंत आपण बाकीचे परत टाकूयात आणि ह्याला हलवायचं, नाहीतर मग हे चिटकलं ना मग झालं कल्याण. परत हे 5 मिनिटं आपल्याला हे करायचं, उकळायचं, शिजवायचं थोडंसं. तर ह्याला अजून जास्त क्रिस्पी बनवण्यासाठी आता आपल्याला ह्याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. ठेवलं मी आता ह्याला फ्रीजरमध्ये थोडा वेळ, 10 ते 15 मिनिटं ह्याला आपल्याला ठेवायचं. सो गाईस, आता 10-15 मिनिटं आपल्याला ह्याला झाले हे करून फ्रीजरमध्ये. आता हे थंड झालेले आहेत, किती तेल आहे बघा अजून. तर आता आपण ह्याला काढून घेऊयात. मीठ टाकायचं, कारण की आपण ह्याला थंड करायला ठेवलं होतं, उगाच तेल वगैरे अंगावरती उडेल. तर आता कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला ह्याला असंच ठेवायचं. जेव्हा याचा कलर हे होईल, चेंज होईल, त्यावेळेला आपण काढायचं. तर आता ह्याचा कलर चेंज व्हायला लागलाय. हा काही कसं कडक झालंय बघा, एकमेकांना चिटकलं. म्हटलं ना मी असं चिटकतं करून, बघा कसं चिटकलंय. तर आता ह्याचा कलर चेंज व्हायला लागलाय. अजून 2 मिनिटं ठेवून आपल्याला ह्याला काढायचं. सो गाईज, आता आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. तर आता ह्यात आपल्याला टाकायचा मिरची पावडर, मीठ आणि थोडंसं एवढं टाकायचं. सो आता टाकायचं आपल्याला मिरची पावडर, मीठ, मसाला. सगळं ह्याला असं लावून घ्यायचं. कसं आहे ना, छान आहे, छान झालं. तर अशा पद्धतीने मी आज फ्रेंच फ्राईज बनवलेत आणि ते चांगले झाले गाईज.